हे जे कार्ड आहे हे मी सेंट पीटर्सबर्गला 598 रुबल्समध्ये घेतलं होतं आणि हे 3 डेजचा पास आहे. आणि हा 3 डेजचा पास एवढा युजफुल आहे मित्रांनो की तुम्ही अख्खं सेंट पीटर्सबर्ग पालथं घालू शकता फक्त मेट्रोने. नुसतं मेट्रो नाही आहे तर त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार मेट्रो बसेस आणि एक समजा ना एक 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर या 10 किलोमीटरच्या गोष्टी तुम्ही एक्सेस करू शकता, जाऊ शकता. तुम्ही चालत सपोज चालणं तुमच्याकडे आहे तेवढं स्टॅमिना तुम्ही चालू शकता आणि अदरवाईज तुम्हाला मेट्रोचं कार्ड खूप युजफुल पडेल. 598 रुपीजचं आहे पण तुम्ही डेफिनेटली 2,000 ते 3,000 रुपये वर वसूल करायला याच्यात गॅरंटी. अजून एक कार्ड आहे माझ्याकडे जे मी तुम्हाला दाखवतो. जस्ट होल्ड करा. ज्याचा वापर तर मी असा तोडफोड केला आहे काही विचारू नका. म्हणजे 1 सेकंड. तर हे आहे हा पण एक पास आहे त्याचा मी फोटो तुम्हाला देतो. तर हा पास मी 720 रुपयात काढला. 3 दिवसाचा पास. दिवसाला तुम्ही 80-90 रुपीज खर्च होतात. बट या पासमुळे तुम्हाला एवढा फरक पडेल ना मित्रांनो की तुमचे 1,000-2,000 रुपये नक्की वाचतील आणि तुमची जी ट्रॅव्हलिंगची इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन हेच घेऊन फिरा. याच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या गोष्टी करूच नका. आणि या पासमुळे तुम्हाला एवढे बेनिफिट्स आहेत ना मित्रांनो. तुम्ही मेट्रो अख्खा पालथं घालू शकता, अख्खी सिटी घालू शकता. आता हा रेड पास जो मी तुम्हाला दाखवला हा मॉस्कोचा आहे आणि मॉस्को सिटीमध्ये तुम्ही साधारण सगळ्या बसेस जातात सगळीकडे. तो एक 15-1 किलोमीटरचा भाग असेल रेडियसचा. तर तेवढ्या रेडियसमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता फक्त या पासने. तर मला फक्त एवढंच रेकमेंड करायचं आहे तुम्ही जर बजेटेड ट्रॅव्हलर जात तर मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करीन की तुम्ही हे पासेस नक्की घ्या जेव्हा तुम्ही इथे येत आहे. आणि याची माहिती मी दिलेलीच आहे पण तुम्हाला एक कार्ड दाखवणं फार आवश्यक होतं. 3 डेजचा पास आहे. तर डिपॉझिट वगैरे काही ठिकाणी घेतात, काही ठिकाणी नाही घेत. काही ठिकाणी घेतलं आहे माझ्याकडून पण मी ते परत नाही केलं. मी फक्त दाखवण्याकरता ते आपल्याकडे हवं त्याकरता मी ठेवलं. पण 3 डेज तुम्ही मनसोक्त फिरू शकता. तुम्हाला कसलाच लोड नाही, कसलाच खर्च नाही. पण तुम्ही इकडे टॅक्सी वगैरे म्हणाल ना तर व्हेरी कॉस्टली. तर ती अवॉइड करा. हा तुम्ही पूर्ण फॅमिली आहात तर भाग वेगळाच आहे. आणि फॅमिली जर फिरणारी असेल तर काय प्रॉब्लेमच नाही. तर तुम्ही फिरू शकता. आणि प्रेफरेबल आहे मेट्रो. प्रेफरेबल आहे मेट्रो बसेस. हे सगळे एकमेकांना लिंक्ड आहेत आणि चार्जेस मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आहेत. 1 मिनटं इकडे काय आहे. हां सो मला हेच सांगायचं होतं की तुम्ही मेट्रो पास घ्या आणि मेट्रोने जास्तीत जास्त ट्रॅव्हल करा. सगळ्या गोष्टी पाहायला मी दिली. ती एक गोष्ट अशी नाही की जी मेट्रोच्या जवळ नाही आहे. मी आज काय म्हणजे जितके दिवस मी फिरतोय मी मेट्रोनंच ट्रॅव्हल करतोय. तिकडचं सगळं कल्चर कळतं काय कशी लोक आहेत, कसे राहतात, राहणीमान काय आहे. कार आणि ह्या याच्याने तेवढं नाही करत. बट येस बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स पाहायचे तर तुम्हाला चालावं लागेल. आर्किटेक्चर पाहायचं तर चालावं लागेल. हा तेवढं आपण फिरतोच आणि तेवढं फिरणं होतं. तर लक्षात ठेवा तुम्हाला मेट्रोचे पासेसच काढायचे आहेत. रशियामध्ये येता मॉस्कोमध्ये येता तर रेड कलरचा मिळेल तुम्हाला पास. 3 डेजचा पास आहे. आणि जर तुम्ही पीटर्सबर्गमध्ये आहात तर तुम्हाला ब्ल्यू कलरचा पास मिळणार 3 डेजचा. तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जे कोणी रशियाला येणार आहेत त्यांना. तर मित्रांनो हा तो पास आहे 3 दिवसाचा जो मॉस्कोमध्ये मी वापरला आहे. हेच वापरा. 720चं आहे. खूप बेस्ट आहे. म्हणजे तुमचे जवळजवळ 2,000 ते 2,500 रुपये वाचतील जर तुम्ही हा पास वापरला. तुमच्या बसेससाठी पण आहे आणि तुमच्या ट्रेनसाठी पण आहे.